आर्थिक धोरणांवर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे. ते यासाठी की अमेरिकेने जगावर लावलेलं टेरिफ हा एक प्रकारचा आर्थिक त्याला दहशतवाद म्हणायचं की व्यवहार म्हणायचा हा एक वेगळा प्रश्न आहे, मुद्दा आहे. परंतु भारताच्या संदर्भात देखील त्यांनी टेरिफपासून अनेक गोष्टी लावल्या. भारताला देखील त्यांनी रशियाकडून इंधन तेल खरेदी करू नये अशा प्रकारची भूमिका बजावली आहे आणि ती जवळ-जवळ सरकारी कंपन्यांनी जवळ-जवळ ती खरेदी बंद केली आहे. रिलायन्स सारखी कंपनी ती खरेदी करते आहे. परंतु नेमका जगभरातला हा जो टेरिफ आहे आणि भारताच्या संदर्भात जे वारंवार त्यांनी जे धोरण टेरिफच्या संदर्भात आणि आयात निर्यातीच्या संदर्भात जे चालवलं आहे, तर हा ट्रम्पचा जो काही आहे तो मुंजोरपणा आहे की मुत्सद्दीपणा आहे, नेमकं काय आहे? आणि हा थांबवता येईल का? आणि हा थांबवण्याची गरज आहे का? या संदर्भात अर्थतज्ञ, बँकिंग क्षेत्रातील तज्ञ माननीय विश्वास उडगी सर हे आज आपल्या सोबत आहेत. सर आपलं मी पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. सर आपण आपला धन्यवाद. विषय पुढे मांडावा. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो मला योग्य वाटतोय. तो असा की ट्रम्प मुजोर झालेत का? आणि ती मुजोरी दिसते की ते एकतर्फी जगाच्या अर्थव्यवहाराचे नियम बदलतायत. म्हणजे ज्यावेळेस ग्लोबलायझेशन ज्या अमेरिकेने सुरुवात केलं 35-40 वर्षापूर्वी, आज अमेरिकन फर्स्ट असं म्हणत ग्लोबलायझेशनच्या ऐवजी लोकल प्रॉडक्ट्स आणि स्थानिकांना नोकऱ्या देत असता एशियन्स आणि नॉन अमेरिकन्स म्हणजे ते ब्लॅक असं म्हणतात, हल्ली ब्राऊन म्हणतात. हा जो रेसिझम आहे याला प्रचंड उठाव त्या ठिकाणी ट्रम्पमुळे निर्माण झाला आणि त्या ठिकाणी आफ्रिकनची हकालपट्टी, दक्षिण अमेरिकेतल्या लोकांची हकालपट्टी, भारतीय आणि चिनी वंशाच्या लोकांची हकालपट्टी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही ट्रम्पची जी दादागिरी आहे, मुजोरी आहे, ही त्यांच्या इलेक्शनच्या भाषणापासून ते आत्ता अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर सातत्याने सुरू आहे. एक प्रकारचं त्यांनी प्रत्यक्ष युद्धाच्या ऐवजी व्यापार युद्धाचं स्वरूप येईल अशा तऱ्हेचे एकतर्फी निर्णय घेणं सुरू केलेलं आहे. मग कोणाला 3 महिन्याचा अवधी दे, कोणाला 1 महिन्याचा अवधी दे, कोणाला 25% टॅरिफ लाव, कोणाचं 50% टॅरिफ लाव. जे अरेला कार्य करू शकतात ते चीन, रशिया, ब्राझील किंवा अगदी त्यांच्या शेजारचा अर्जेंटिना असो किंवा कॅनडा असो, साधा ग्रीनलँड, ह्या सर्वांनी त्यांना अरेला कार्य केलेलं आहे. पण भारतापुढे ट्रम्पने जे डिक्टेशन केलेलं आहे, जी मुजोरी केलेली आहे, त्या मुजोरीला तोड नाही. कारण या ठिकाणी नरेंद्र सरेंडर झालेले आहेत. आणि जेव्हा राहुल गांधी ट्रम्पचं तुम्ही नावही घेत नाहीत, तुम्ही सांगा की ट्रम्पने हे युद्ध जे भारत पाकिस्तानचे आहे हे ट्रेड पॅक्ट करण्याकरता म्हणून थांबवलं आणि ते तुम्ही मान्य केलं. ट्रम्पचं नाव घ्यायला नरेंद्रजी तयार नाहीत. आणि मग 1.25 तासाचं बिनबुडाचं भाषण या देशाच्या पंतप्रधानांचं आपल्याला ऐकावं लागलं. पण अत्यंत घणाघाती असं भाषण, मुद्द्याचं भाषण, रोखठोक भाषण, भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचा दुट्टप्पीपणा राहुल गांधींनी घणाघाती भाषणातून उघड केला. आणि म्हणून त्यांनी जे म्हटलं, तुम्ही इंदिरा गांधीशी स्पर्धा करू शकत नाही, तुम्ही नेहरूंशी स्पर्धा करणं बंद करा, तुम्ही काय केलं ते सांगा, तुम्ही ट्रम्पचं नाव घ्यायला तरी पात्र आहात का, तुम्ही त्यांचं नाव घेऊन दाखवा बघू, हिंमत असेल तर. अशा पद्धतीची भाषा जेव्हा राहुल गांधींनी केली तर ट्रम्पची मुजोरी ही भारत सरकार, केंद्र सरकार, आमचे होम मिनिस्टर असतील, आमचे प्राईम मिनिस्टर असतील, आमचे विदेश मंत्री असतील आणि आमचे डिफेन्स मिनिस्टर असतील, हे सगळेजण सहन का करतात त्यांची मुजोरी, हा प्रश्न आहे. ट्रम्प यांची मुजोरी किती व्यापक प्रमाणात भारताचं अनेक अंगाने नुकसान करते. ते डिफेन्समध्ये करते, ते विदेश नीतीमध्ये करते, ते आर्थिक नीतीमध्ये करते आणि होय, भारताच्या संरक्षण नीतीलाच त्यांनी नख लावलेलं आहे. आणि म्हणून अमेरिकेची मुजोरी मोडून काढणं, इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने निक्सनना 1971 साली जेव्हा त्यांनी बांगलादेश मुक्त केला, अमेरिकेला 10 योजने दूर ठेवलं. निक्सन यांनी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आमच्या देशाचे निर्णय आम्ही घेऊ, तुमचं 7वा आरमार आलं तर खबरदार. या पद्धतीने जो एक नॉन अलाइन्ड कंट्रीचं नेतृत्व, अलिप्त देशांचं नेतृत्व इंदिरा यांनी केलं, जे सामर्थ्य त्यांनी दाखवलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. त्यामुळे ट्रम्पची मुजोरी हे का ते सहन करतात, हा एक प्रश्न आहे.
त्यामुळे ट्रम्पची मुजोरी ही टॅरिफवरती आहे. टॅरिफ शेवटी काय आहे? तुमच्या आयात वस्तू ज्या आहेत त्या महाग होत आहेत, तुमच्या निर्यात वस्तू पण महाग होत आहेत. टॅरिफ म्हणजे दुधारी शस्त्र आहे. भारतातून त्या ठिकाणी जाणारे जेवढ्या वस्तू आहेत त्या टेक्स्टाईल सर्वात जास्त आहे. चहा कॉफी मसाले वगैरे आहेतच, पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टेक्नॉलॉजिकल वस्तू आणि TCS सारख्या, इन्फोसिस सारख्या कंपन्या प्रचंड रेव्हेन्यू कमवत आहेत. त्या अमेरिकेच्या व्यापार करून या सर्वांवरती आता जो परिणाम होणार आहे, अगदी तुमचा मोबाईल जो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात चायनाने निर्माण केला, भारतामध्ये असेंबल केला, तो आपण युरोप आणि अमेरिकेत विकायला ठेवतोय. याच्याबद्दल सुद्धा आता या टॅरिफच्या आधी एवढी जी घाई केली होती, आता हे सगळ्या गोष्टी प्रचंड प्रचंड महागणार आहेत. कारण का 25% टॅरिफ. आणि त्याचा पुढला मुद्दा की रशियाकडून तुम्ही तेल का घेता? तर रशियाकडून आपण तेल केव्हा घ्यायला लागलो? थोडंसं मागे जाऊन बघूया आपण. ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यांनी इराणवरती सँक्शन्स लागू केले, त्या सँक्शन्स मध्ये भारताने इराणकडून तेल घेता कामा नये, इराणने भारताला तेल विकता कामा नये. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. आणि इराणकडे आपण रुपयामध्ये तेल स्वस्त दराने घ्यायचो, वर्षानुवर्ष घेतो आपण, पण ते बंद झाल्यामुळे भारताला जेव्हा रशियातून तेल घेण्याचा प्रश्न आला, आता ट्रम्पची दादागिरी काय लक्षात घ्या. नरेंद्र मोदी आपल्या नयनतारा किंवा ते SR ऑइलचे रुईया शेठ आहेत त्यांच्याकरता होय, आणि अंबानी करता पण, मुकेश अंबानी करता रशियामध्ये रोजनेट जे आहे पुतीन यांचं, त्याच्याशी व्यवहार करतात, डायलॉग करतात, करार करतात. आणि शेवटी मुकेश अंबानी तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तेल घेतातच आहेत, ते कमाई करतातच आहेत. देशाचं नुकसान होत आहे. आणि देश म्हणून जे तेल विकत घेतलं जातं ते अत्यंत घाणेरडं तेल आहे. इराणचं तेल हे रिफाईंड ऑइल होतं, आणि या ठिकाणी जे तेल आहे हे नॉन रिफाईंड क्रूड तेल आहे, जे जमिनीवर पण पेट घेतं. अशा तऱ्हेचं घाणेरडं तेल. त्याचं रशियाने म्हटलं की रुबलमध्ये पैसे घेऊ, घेत नाहीत, डॉलरमध्ये पैसे मागतायत. त्यामुळे आपली सगळी बिलं आपण केलेली ते घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे खूप मोठा पण देणं लागतो रशियाचं. याच्यावरही मोजोरीपणा करून डोनाल्ड ट्रम्प सांगतात की तुम्ही त्यांच्याकडून तेल घेता म्हणून तुम्ही पेनल्टी दे. म्हणजे काय, दोस्त आणि दुश्मन यांची यादी बनवली आहे ट्रम्पने. ही मुजोरी ट्रम्पची आहे. भारत आमचा चांगला दोस्त आहे असं म्हणायचं, आणि माय फ्रेंड डोनाल्ड वाले यांना पण वाटतं की हे फार मोठे दोस्त आहेत. प्रत्यक्षामध्ये अत्यंत मुजोरपणे चक्क दादागिरी डिक्टेशन करून ते सांगतायत की या वस्तूचे एवढे टॅरिफ तुम्हाला दिलं पाहिजे. तुमचे टॅरिफ भारताचे ऑलरेडी तुम्ही अत्यंत उच्च पातळीवरती ठेवलेत, ते कमी करा. आता अशा तऱ्हेने ट्रम्पने आमच्याकडे येणाऱ्या मालावरती तुम्ही हाय टॅरिफ ठेवलंय, म्हणून आम्ही तुमच्या एक्सपोर्ट्सवरती म्हणजे त्यांच्या इम्पोर्ट्सवरती हाय टॅरिफ लागू करतो. हा सगळा एकतर्फी व्यवहार आहे. या ठिकाणी भारत सरेंडर झालाय. निगोशिएशनला जाणारे पियुष गोयल गेले महिना दीड महिने जात आहेत, पण गौतम अदानींचा प्रश्न, त्या ठिकाणच्या कोर्टाने त्यांना दिलेलं एक समन्स, गौतम अदानींचा हात दगडाखाली आहे म्हणजे नरेंद्र मोदींचा हात दगडाखाली आहे. अशा परिस्थितीत वॉर आपण अग्रेसिव्हली पुढे नेलेलं होतं. आपण POK घेण्याची भाषा बोलतो, आपण POK घेऊ शकलो असतो, पण 370 रद्द करताना अमित शहा पार्लमेंटमध्ये गरजतात, हम POK लेके रहेंगे. आणि जेव्हा POK लेके रहेंगेची परिस्थिती भारतीय सैन्याने अत्यंत शौर्याने आणली, त्यावेळेस हे माघारी जातात. अशा वेळेस ट्रम्पने वॉर रुकवा दिया. पण ट्रम्पचं नाव न घेता 2 DCMच्या पातळीवरच्या लोकांनी वॉर थांबवलं. अशा तऱ्हेचं वक्तव्य जेव्हा संरक्षण मंत्री करतात, त्याच्यावरती मखलाशी करत, हास्य विनोद करत नरेंद्र मोदी जेव्हा संसदेत बोलतात, तेव्हा लोकांना आपला प्राईम मिनिस्टर, आपलं केंद्र सरकार किती हतबल आहे, ट्रम्पच्या मुजोरीपुढे किती शरण गेलेलं आहे. ट्रम्पची मुजोरी एका बाजूला असताना, नरेंद्र मोदी सरेंडर झालेले असताना, विदेश मंत्री आणि संरक्षण मंत्री सरेंडर झालेले असताना, एक विपक्ष नेता राहुल गांधी ज्या वेळेस गलवानचा प्रश्न उभा करतो, गलवानच्या वेळेस 370 जेव्हा रद्द झाला, मी सांगू इच्छितो 370 रद्द झाला तेव्हा गलवानच्या त्या 8व्या चेकपोस्ट पासून त्याच्या पलीकडे असलेले चीनचा जो प्रांत आहे
अक्साई चीन, तिथून प्रचंड मोठ्या प्रमाणात 1.5 लाखाच्या सैन्याची जमवाजमव चीनने केली आणि चेकपोस्ट 8 पर्यंत भारतीय सैन्य चेकिंग करायचं. ते 3 चेकपोस्ट पर्यंत चीनने आपले बरॅक्स उभे केले, बंकर्स उभे केले, सिमेंट कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन केलं. एवढा भूभाग त्यांनी ताब्यात घेतला. त्यावेळेस राहुल गांधी यांनी भारतीय जनतेच्या वतीने आवाज उठवला आणि होय, भारतीय जनता पक्षाच्या एका लडाखच्या खासदाराने सुद्धा हा आवाज उठवला होता. त्यांच्या पुढे काय झालं? त्यांना इलेक्शनमध्ये तिकीट देण्यात आलं नाही आणि ज्या एका सायंटिस्टने प्रचंड मोठी यात्रा काढून लडाखच्या बाबतीमध्ये चीनने जी काही घुसखोरी केलेली आहे याबद्दल हरियाणा आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढले, त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने आणि सरकारने गजब केला. लडाखची जनता, तिथले ते स्थानिक प्रतिनिधी, तिथले आमचे सायंटिस्ट ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार मिळालेले आहेत, ते जेव्हा आवाज उठवतात, त्यांचा आणि भारतीयांचा आवाज जेव्हा राहुल गांधी बुलंद करतात, त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये अशा तऱ्हेची राहुल गांधींनी सच्चे भारतीय म्हणून बोललं पाहिजे अशा तऱ्हेचा अनाहूत सल्ला देणं काय करते सुप्रीम कोर्ट? भारतीय संविधानाप्रमाणे राहुल गांधींना बोलण्याचा त्यांनाच काय सर्वांना अधिकार आहे. त्यांनी सांगितलं की चीनने भारताची जमीन घेतलीये, याकरता केंद्र सरकार सरेंडर झालंय. आपण सर्वांनी दृश्य बघितलेली आहेत. चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांशी कशा पद्धतीने व्यवहार केला, किती लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत, आपला किती भूभाग त्या ठिकाणी मेलेला आहेत. याविरुद्ध राहुल गांधींनी आवाज उठवणं, संसदेमध्ये तमाम इंडिया अलायन्सच्या लोकांनी राहुल गांधीच्या मागे घट्टपणे आज उभे राहिलेले दिसले. त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. पण नरेंद्र मोदींचं सरेंडर होणं, भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार जे आहे त्यांची सरेंडर होणं ट्रम्प पुढे आणि चीन पुढे पण, याचा कुठेतरी भारतीय जनतेने, नागरिकांनी त्याची दखल घेऊन राहुल गांधीच्या मागे भक्कमपणे उभं राहणं आणि ट्रम्पची जी मुजोरी आहे, ही मुजोरी आता आपण सहन करता कामा नये. कारण प्रश्न फक्त नरेंद्र मोदींचा नाही, प्रश्न या देशाचा आहे. भारतीय जनता पक्ष सरेंडर झाला असेल, पण भारत देश हा एक सार्वभौम राष्ट्र आहे. भारत देश आपल्या 145 कोटी भारतीय नागरिकांचा आहे. आज हे सरकार असेल, पण या भारताला 1947 सालापासून ते आतापर्यंत एवढं ताकदवान बनवणारे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या देशाला जे मोठं केलेलं आहे आर्थिकदृष्ट्या, आज आपण हे मिरवतायत की आम्ही तिसरे चौथे आहोत. प्रश्न जीडीपीचा नाहीये. प्रश्न मनमोहन सिंगांनी दरडोई उत्पन्न वाढवलं, गरिबांची संख्या कमी केली, पण गेल्या 11 वर्षात तो जीडीपी पण कमी झालेला आहे आणि पर कॅपिटल इन्कम कमी झालंय आणि त्याच्यावरती आता 25% ट्रम्पचे टॅरिफ मुजोरीपणाने जेव्हा येतं तेव्हा नरेंद्र मोदी सरेंडर होत आहेत. हा या देशाचा अपमान आहे. भारतीय अर्थव्यवस्था ट्रम्प म्हणतात तशी डेट नाहीये, पण ट्रम्प म्हणतात म्हणून नव्हे, पण नरेंद्र मोदींनी जर डेट करायचं ठरवलं असेल तर आपल्या सर्वांच्या देशाच्या नागरिकांचं ते नुकसान आहे. कारण दरडोई उत्पन्न कमी होणं, लोकांना 8,000 आणि 10,000 पेक्षा जास्त पैसाच न मिळणं आणि आपल्या 100 कोटी लोकांना केवळ 5 किलो राशनच्या धान्यावरती जगायला लागणं, ही नामुष्की जी आहे. नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट डॉक्टर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीच्या कालखंडात जर झाला नसता तर नरेंद्र मोदी हे 5 किलो जे धान्य देतायत, हो, हे धान्य पण देण्याचं दायित्व त्यांच्यावरती नव्हतं. कारण अमेरिकेच्या पूर्वीच्या 66 साली त्यावेळच्या अमेरिकन सरकारने भारताला इतका डुकरांना खाऊ घालणारा गहू आमच्या पिढीला खायला घातलेला आहे. अशा वेळेस भारतीय बँक राष्ट्रीयकरणातून, भारतीय नियोजन पद्धतीतून भारतात हरित क्रांती आणि श्वेत क्रांती करणारे इंदिरा गांधी सरकार, जवाहरलाल नेहरूंचं सरकार, डॉक्टर मनमोहन सिंगांनी या कठीण कालखंडात मनरेगा सारख्या प्रश्नातून, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट मधून भारतीय जनतेची गरिबी दूर करण्याचे जे अनंत प्रयोग केलेत, त्यामुळे भारत आजही जीडीपी मध्ये मोठा आहे. तो डबल डिजिट होता, आता तो 6.1% वरती नरेंद्र मोदींनी गेल्या 11 वर्षात आणलाय. ट्रम्पची मुजोरी जर अशीच चालली तर भारतीय अर्थव्यवस्था डेट नक्कीच होणार नाही. कारण या देशातील श्रमशक्ती कष्टाळू आहे, शेती व्यवस्था अजूनही चांगली आहे, त्याच्यावरती त्यांना कब्जा करायचा आहे. म्हणून टॅरिफ लादत असताना
त्यांना अमेरिकेचे डेअरी प्रॉडक्ट भारतात आणायचे आहेत आणि भारतीय शेती व्यवस्थेत अमेरिकन डेअरी प्रॉडक्ट्स आणि अमेरिकन कंपन्यांचा कब्जा करायचा आहे आणि या देशामध्ये बँकिंग क्षेत्र, फायनान्शियल सेक्टर याच्यावरती कब्जा करायचा आहे आणि म्हणून ते भारताला अत्यंत कठोर शब्दामध्ये डिक्टेशन देत आहेत की तुम्ही माझ्याच कडून घ्या. रशियाकडून आणि चीनकडून घेतलं तर खबरदार. ही जी मुजोरी आहे की आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत, आम्ही कोणाकडून काय घ्यायचं हे आम्ही ठरवू शकतो. इंदिरा गांधींनी हा देश बळकट केला, तो संपूर्ण बॉर्डर सुरक्षित केला, पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले. डॉक्टर मनमोहन सिंगांनी अत्यंत कठीण काळामध्ये या देशाचा अर्थव्यवस्था सांभाळली आणि अशा गेल्या 11 वर्षाच्या कालखंडात त्याला डेड अवस्थेत नेण्याची कामगिरी जर नरेंद्र मोदी करत असतील तर शब्दप्रयोग चुकीचा असेल, पण आपल्याला आपली अर्थव्यवस्था ही 11 वर्षात जी खालावलेली आहे त्यापासून ट्रम्पने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश होऊ नये टॅरिफ मधून आणि पेनल्टी मधून, तर आपण कोणाकडून काय विकत घ्यावं, आपल्या वस्तीवरती आपण किती कर लादावा आणि आपले एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्ट्स कसे चांगले होतील, ते कोणत्या देशाला जातील, याच्याकरता आपलं एक स्वतंत्र धोरण असण्याची गरज आहे. आणि सरकारने विरोधी पक्षांशी हे बोललं पाहिजे, संसदेमध्ये हे बोललं पाहिजे. आणि ते बोलत नसतील तर या देशातली जनता इंडिया अलायन्सच्या बरोबर, राहुल गांधींबरोबर रस्त्यावरची लढाई करून ट्रम्पची मुजोरी आणि नरेंद्र मोदींचा सरेंडरनेस जो आहे या दोन्हीला उत्तर देण्याकरता इंडिया अलायन्सच्या मागे केवळ बिहारचं इलेक्शन नव्हे, त्यासाठी तर आपण उभं राहिलंच पाहिजे. कारण इलेक्शन कमिशन आता भारतीय जनता पक्षाचं एक डिपार्टमेंट झालेलं आहे. त्यामुळे त्यांचीही दादागिरी माझ्या आणि तुमच्या अधिकाराच्या एका संविधानातून मिळालेल्या अधिकारावरती गदा येते, बुलडोजर येतोय, ही सुद्धा दादागिरी आज आपण खपवून घेता कामा नये. आणि म्हणून ट्रम्पची मुजोरी अनेक पद्धतीने आहे. टॅरिफच्या निमित्ताने आपल्या विदेश नीतीवरती होणारा प्रहार हे पण मी तुम्हाला सांगितलं. पण ट्रम्पने या देशाच्या 10 मोठ्या शहरांमध्ये मुंबईपासून सुरुवात करा, लोढांबरोबर त्यांचे ट्रम्प टावर मुंबईमध्ये उभे राहत आहेत, तर सर्वात मोठे ट्रम्प टावर असतील. पण या देशाच्या 10 मोठ्या शहरामध्ये किती मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर म्हणून ट्रम्पची फॅमिली या ठिकाणी काम करते, हे जर तुम्ही ऐकलत, वाचलत, बघितलत तर आपले डोळे उघडतील. या 10 देशांमध्ये एक मोठा बिल्डर म्हणून आज ट्रम्पच्या घराण्यांचा प्रवेश होतोय. आणि होय, क्रिप्टोकरन्सीच्या निमित्ताने त्यांचा जो प्रवेश होतोय तो जगातल्या सर्वच देशांमध्ये होतोय. आणि त्यांच्या कंपनीतून बिटकॉइन आपण त्याच्याशी अलाइनमेंट करावी याकरता भारतीय अर्थव्यवस्थेवरती एक मोठे हल्ले पण होत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचा मित्र कोण, एलन मस्क, त्याची स्वतःची बिटकॉइन कंपनी मधला जे त्याचा जो वाटा आहे याच्या सकट भारतीय अर्थव्यवस्थेवरती बिटकॉइनचं आक्रमण, आपल्या ऑइल, स्टील, कोल, बँकिंग, इन्शुरन्स आणि आपली शेती व्यवस्था याच्यावरती कब्जा करण्यासाठी ट्रम्प टॅरिफच्या निमित्ताने जे एकतर्फी डिक्टेशन आहे, बायलॅटरल अग्रीमेंट पण नव्हे, हत्यार म्हणून टॅरिफचा ते वापर करतायत. आणि झुकतं माप पाकिस्तानला देऊन भारत मित्र म्हणवत भारताला शत्रूच्या यादीत टाकणं, इतकी मुजोरी ट्रम्पची असताना आपल्याला आता ताठ मानेने जनतेला उभं राहायला लागेल. ट्रम्प टॅरिफ जगातल्या अनेक देशांना हुकूमत देत सुटलेला आहे. इतरांनी ती दादागिरी सहन करावी की नाही हा प्रश्न आहेच. पण भारताने ही दादागिरी सहन करताच कामा नये, ही मुजोरी सहन करताच कामा नये. कारण देशाचं आर्थिक हित आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. पण आपले नेते, मग नरेंद्र मोदी असतील, विदेश मंत्री असतील किंवा संपूर्ण केंद्र सरकार असेल, आज पूर्णपणे गुडघ्यावर आलंय. कारण त्यांना अदानीला वाचवायचंय. अदानीचा हात दगडाखाली आहे. होय, अमेरिकन न्यायालयाने समन दिलेले आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटतं का म्हणे, अदानी पॉवर कंपनीमधून अदानी पॉवर आणि त्यांचं स्पेशल इकॉनॉमिक झोन या संपूर्ण फॅक्टर मधून एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून अदानी आत्ता काल माघारी गेलेले आहेत. त्या कंपनीमध्ये ते असतील, पण ते निर्णायक मत नसेल. ही त्यांनी स्वतःची सुटका जी करून घेतलेली आहे.
कारण त्यांना कोर्टाची जी समन्स आहेत, वेदर इट इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ अदानी, असा एक प्रश्न या ट्रम्पच्या डिक्टेशन मधून पण आलाय. ट्रम्पची मुजोरी अनेक पद्धतीने नरेंद्र मोदीला घेरते आहे, अदानींना घेरते आहे, पण भारत देशाचं नुकसान होते आहे. अदानींचं काय व्हायचं ते होईल, हिंडरमनने काय करायचं ते करून दाखवलेलं आहे, पण नरेंद्र मोदी आणि अदानींनी भारतीय अर्थव्यवस्थेचा जो घास घेतलेला आहे. आपल्याला अदानी यांनी त्यांच्या अदानी जे पोर्ट आहे आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे याची एक्झिक्युटिव्ह चेअरमनशिप सोडून देणं, त्यांना सोडावी लागणं, कारण त्यांचा हात दगडाखाली आहे आपली सुटका करून घेण्याकरता. कारण त्यांच्यावरती ब्रायबिंगचे जे आरोप आहेत तेही ट्रम्प शासनाकडून आलेले आहेत. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन, त्यांचं चार्जशीट त्यांच्या न्यायालयाने समन्स केलेली आहेत. त्याची सोडवणूक नरेंद्र मोदी करू शकत नाहीत. अदानी स्वतःची सुटका करून घेण्याकरता धडपड करतायत. भारतात त्यांना जरी रेड कार्पेट सगळीकडे असलं, अख्खी मुंबई त्यांना अंगण गेली असली, तरी या ठिकाणी अमेरिकेने त्यांना समन्स इश्यू केलेत, म्हणून त्यांनी स्वतःच्याच कंपनीची एक्झिक्युटिव्ह चेअरमनशिप सोडली आहे. हेही ट्रम्प यांच्या मुजोरीचं एक लक्षण आहे. पण भारतीय अर्थव्यवस्थेचं होणारं, भारतीय संपूर्णपणे साधन संपत्तीचं होणारं नुकसान हे किती काळ आपण बघत बसणार. आणि याकरता भारतातल्या नागरिकांनी राहुल गांधी आणि इंडिया अलायन्सच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. याकरता हा विस्तृत अहवाल ट्रम्पच्या मुजोरीच्या, ट्रम्पच्या टॅरिफच्या निमित्ताने मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे अनेक कंगोरे आहेत. ट्रम्प आपले हातपाय भारतात पसरतोय, त्याची क्रिप्टोकरन्सी पसरण्याचा प्रश्न आहे. का भारतातले राज्यकर्ते सरेंडर झाले आहेत आणि यांचं सरेंडर होणं नागरिकांच्या जीवावरती बेतणारं आहे. म्हणून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. याकरता हा व्हिडिओ आहे. आम्ही ट्रम्पची पण मुजोरी सहन करणार नाही आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सरेंडर होणं भारताला परवडणारं नाही. म्हणून आपण सर्वांनी रस्त्यावरची लढाई करायला सिद्ध व्हायला पाहिजे, हे मला सांगायचंय. धन्यवाद. इथेच थांबतो. नमस्कार.